एन्जॉय करू दे. त्यामुळे तो गेला म्हैसूरला. तिथेही इन्फोसिसमध्ये त्यांनी अतिशय सुंदर काम केलं. रात्री 2-2 वाजेपर्यंत काम केलं, नाव कमावलं. त्या इन्फोसिसला तिकडे त्याच्याबरोबरही मी त्याला सगळी ती पुस्तकं दिली, वेगवेगळी खरेदी केलेली, एक ट्रंक भरून पुस्तकं दिली की ही पुस्तकं तिथे वाच, IASचा अभ्यास सायमल्टेनियसली चालू कर, वाचन करत राहा, म्हणजे तुला फायदा होईल. काही उपयोग केला नाही, पण एक फायदा झाला. तिकडे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की इथे सगळेच इंजिनियर्स आहेत, सगळेच फर्स्ट क्लास इंजिनियर ग्रॅज्युएट्स आहेत, सगळ्यांचीच कॅपॅसिटी माझ्यासारखी आहे. मग मी वन अप कसा होणार? मला त्याचा प्रश्न, काय करावं? म्हटलं हल्लीच्या जगात नुसतं BE होऊन चालत नाही, तुला आयदर MS करायला जायला पाहिजे, MBA करायला पाहिजे, किंवा माझ्या मनचं IAS ऑफिसरचं प्रयत्न करायला काय हरकत नाही. असा विचार नुसतं माझं ते बीज पेरणं चालू होतं तो 9वीत असल्यापासून. त्याला हळूहळू पालवी फुटते असं मला वाटायला लागलं. मग मी आणखीन जोर धरला, आणखीन खत पाणी घातलं. मी म्हटलं बघ, दिल्लीला आम्ही जाऊन आलो, त्याला घेऊन गेलो, तिथल्या कोचिंग क्लासमध्ये गेलो, तिथे त्याला दाखवलं, हॉस्टेल बघितलं, सगळं झालं. म्हटलं तू जा एकदा. आणि सुदैव आमचं असं की त्याच्या बाबांनी सांगितलं की आर्थिकदृष्ट्या तुझ्या सॅलरीची आम्हाला सध्या काही गरज नाही, त्यामुळे तू जाऊ शकतोस. शेवटी तो दिल्लीला गेला, रिझाईन केलं. 2007 मध्ये इन्फोसिसची नोकरी त्यांनी सोडली ॲज सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यावेळेला त्याच्याबरोबरीचे लोक आता कोणी बेल्जियममध्ये आहे, कोणी स्वित्झर्लंडमध्ये आहे. त्याची त्याला खंत नाही. तो म्हणतो ते काय उपयोग नाही, कारण त्यावेळेला त्याला असं झालं, तो म्हणाला आता मी इंजिनियर झालो की तू माझं 2 वर्षात लग्न करून देणार. मग झालं, मुलं झाली की आयुष्य संपलं, पुढे काय? म्हटलं मग हेच तर मी सांगते, चॅलेंज घे, बस परीक्षेला. नाही झालं हरकत नाही, इंजिनियर तर आहेस, नोकरी तर मिळणारच आहे. त्यांनी ते मनावर घेतलं आणि शेवटी फर्स्ट तिकडे 1 वर्ष दिल्लीला राहिला. दिल्लीवरनं परत आल्यानंतर मुंबईला आला. मुंबईला मी त्याला म्हटलं असं आयसोलेशनमध्ये अभ्यास होत नाही, इथे CD देशमुख नावाची इन्स्टिट्यूट आहे, तिथे जा, त्यांची परीक्षा असते. आता काय परीक्षेला बसणार, एवढं तिथे मी अभ्यास करून आले. म्हटलं नाही तरी बसायचं, समजतं आपल्याला आपण वेअर वी स्टँड. बसला, रिझल्ट घ्यायला मीच गेले, हा गेलाच नाही. तर तिथे मी खालून नावं बघते त्यांच्या लिस्टमध्ये, अरे बापरे, म्हटलं याचं सिलेक्शन झालं नाही वाटतं. आणि 50च मुलं ते घेतात. म्हटल्यावर आता काय करायचं? तर तेव्हा ते अधिकारी जे तिथे बसले होते म्हणाले, अहो पहिलंच नाव आहे त्याचं, ऋग्वेद ठाकूर ना, मी आपली खालून बघते. दॅट वॉज द पॉइंट ॲक्च्युली. त्यावेळेला त्याला असं वाटलं की येस, ही कॅन डू इट. पहिला आला त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मला कधी त्याच्या मागे लागावं लागलं नाही. आणि CD देशमुखमध्ये गेल्यानंतर तिथल्या वातावरणामध्ये बरोबरीच्या सगळ्या कलिग्समध्ये किंवा फ्रेंड्समध्ये इतका मिसळला तो. अभ्यास करायचा, डिस्कशन करायचं. आणि त्याचबरोबर रोकडेजींची ओळख झाली. ते म्हणाले माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी म्हणून ये, तुझे अनुभव सांग, शिकव मुलांना. तो म्हणाला असं कसं शिकवणार, मला तर काही, मी कधी उभं राहत नाही स्टेजवर. म्हटलं मग राहायचं, त्यांची चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, उभा राहा तिकडे. तेव्हा तिकडे फॅकल्टी म्हणून तो जायला लागला. सगळ्यांना आवडला फॅकल्टी म्हणून. तो मला येऊन नेहमी सांगत असे, अगं आज मी लेक्चर घेतलं आणि ते आवडलं बरं का सगळ्यांना. म्हटलं मग तू चांगलं सांगतोस, हे लक्षात घ्यायचं, आपले हिडन टॅलेंट्स पण आपल्याला कोणीतरी दाखवून द्यावे लागतात. आणि आई वडील दोन्ही गोष्टी सांगू शकतात, टॅलेंट्स ॲज वेल ॲज मायनस पॉइंट्स. ते दोन्ही जागरूकपणे आई वडिलांनी सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो फर्स्ट अटेम्प्ट बसला, क्लिअर झाला नाही, कारण 1 वर्षामध्ये अभ्यास करून IAS ऑफिसर होणं फार कठीण. मग त्याच्यासाठी कदाचित गोल्ड मेडलिस्ट वगैरे लागत असतील. माझा लेख काही गोल्ड मेडलिस्ट नाही, ॲव्हरेज हुशार विद्यार्थी आहे. आणि त्यावेळेला काही आम्हाला वाटलंही नाही. म्हटलं हरकत नाही. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ही वेंट अप टू द इंटरव्ह्यूला जाऊन ठप्प, कारण इंटरव्ह्यूला बोलायचं स्मार्टली, समोर लोकांना फेस करायचं, हेच मुळी सवय नाही. लहानपणापासून मी सांगितलं स्टेजवर जा, गेला नाही. डिबेटमध्ये भाग घेतला नाही. आम्ही स्पोर्ट्स. मग आता काय करायचं? मग म्हटलं आपण असं करूया, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासला घालू तुला. नाही तिथे काही शिकवत नाहीत. म्हणलं नसू दे, तिकडे जाऊन जे शिकवतात ना, 4 माणसांच्या समोर उभं राहून बोलायचं, ते आता तुला सवय झाली रोकडेजींच्या क्लासमध्ये. आता तू 10 माणसांच्या समोर जाऊन बोलायला शिक. त्याला विटीला त्या काउन्सिलेटमध्ये तिकडे आम्ही इंडो अमेरिकन सोसायटीमध्ये त्यांचे क्लासेस चालतात. तिथे त्याचा फोन करून नेटवरनं नाव काढून त्याचं तिथे नाव घातलं.
आणि आम्ही ठाण्याला राहतो, ठाण्यावरून तो रोज विटीला 15-20 दिवस काय जे त्यांचे लेक्चर्स होते 1.5-2 महिने ते त्यांनी केले. त्या क्लासमध्ये गेल्यानंतर तो काही फार घडाघडा बोलायला शिकला नाही, पण एवढं कळलं की फार मोठ्या व्यक्ती सुद्धा स्टॅमर करतात, स्टेजवरनं बोलताना घाबरतात. तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स थोडासा वाढला. मग त्याच्यानंतर परीक्षा पुन्हा 3ऱ्या अटेम्प्टला मग बसायचं की नाही, तेव्हा त्याचे बाबा म्हणाले नाही बसायचं. जर चांगले मोठे गोल्ड मेडलिस्ट मुलांना जर 2-2, 3-3 अटेम्प्ट्स लागतात तर आपल्या पोराला आपण एक अटेम्प्ट तर अजून दिलाच पाहिजे. म्हणून त्याला 3ऱ्या अटेम्प्टमध्ये आम्ही म्हटलं, तोच म्हणाला की हा आता लास्ट बरं का, ह्याच्यानंतर मी बसणार नाही, मग बॅक टू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. ठीक आहे, हरकत नाही. आमचा एकुलता एकच मुलगा असल्यामुळे तो जे म्हणतो ते आम्ही त्यावेळेला तरी मान्य केलं. लहानपणी मान्य केलं नाही, मात्र लहानपणी त्याला सतत आम्ही म्हणत राहिलो की जे मागेल ते हमखास गरज आहे का, पाहिजे आहे का. कारण आम्ही हा विश्वास ठेवला की एकुलता एक मुलगा असेल तर पॅम्पर होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो आम्ही तिथे कधी प्रयत्न केला नाही. पण नंतर मात्र त्याला आम्ही विचारत राहिलो की ठीक आहे तुला बसायचंय बस. 3ऱ्या वेळेला बसला तेव्हा माझा सर्वात महत्त्वाचा प्रिलिम पास झाला. मेन्समध्ये जेव्हा परीक्षा होती तेव्हा मराठीचा पेपर होता. हा थ्रू आउट इंग्लिश मीडियममध्ये शिकलेला मुलगा, मराठी चांगलं येतं, SSCला मराठी होतं, परंतु मराठीच्या म्हणी येतात. रसग्रहण म्हणजे काय, आता हे मी त्याला कुठे सांगणार तिथे रसग्रहण. म्हटलं 5 मार्काचं रसग्रहण सोडून दे, बाकीच्या म्हणी 80 म्हणी मी लिहून काढल्या मराठीच्या. आणि त्याला म्हटलं ह्या माझ्याबरोबर डिस्कस कर, म्हणींचा अर्थ कसा लावायचा ते आपण शिकूया. कारण मला प्रश्न की बाकीच्या विषयात पास झाला आणि मराठीत जर पासिंग मार्क मिळाले नाही तर काय उपयोगच नाही, मराठीचंच टेन्शन मला. त्यामुळे आम्ही मराठीचा अभ्यास खूप केला दोघांनी मिळून. अक्षरशः ट्रान्सलेशन करा, हे माझं तर मी स्वतः ट्रान्सलेटर आहे, हिंदी मराठी इंग्लिश गुजराती 4ही भाषातून वाईस वर्सा ट्रान्सलेशन करते गेली 32 वर्ष ॲज अ हॉबी, आणि आता माझं ते प्रोफेशन आहे. त्यामुळे त्याला म्हटलं हे शिक, माझ्याकडनं हे तरी शिक, आता तरी शिक. शेवटपर्यंत त्याला ते आम्ही गाईड देत राहिलो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या वर्षी 2011 मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि त्या वर्षी जे 900 विद्यार्थी सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये त्याचा नंबर 67th होता आणि ऑल इंडिया मेरिट लिस्टमध्ये त्याचा 67th रँक आणि महाराष्ट्रामध्ये 7वा आला तो. त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न आला हिमाचल प्रदेश पोस्टिंग. म्हटलं हरकत नाही, काय करायचंय महाराष्ट्रामध्ये, एवढे लोक आहेत महाराष्ट्रात, तुला जिथे मिळतं तिथे जा. एकच आमचं सांगणं होतं त्याला की जिथे जाशील तिथे जनतेची सेवा किंवा देशाची सेवा किंवा समाजासाठी काहीतरी करण्याचं जे तुझं एक मनातलं ध्येय आहे ते पूर्ण होईल असं काम केलं पाहिजे. आता तो सध्या जो हिमाचल प्रदेशमध्ये आहे तिथला एक अनुभव मला सांगावासा वाटतो. आम्ही जाऊन येतो त्याच्याकडे नेहमी, आम्ही दोघं अजूनही इथेच राहतो पण आमचंही वर्किंग चालू आहे. कधी काळी जाऊ जेव्हा हातपाय बंद होतील तेव्हा हिमाचल प्रदेशमध्ये असं आम्ही म्हणतो. सध्या तरी इथेच आहोत. तर आम्ही गेलो होतो तेव्हा त्याचा अनुभव तो मधून मधून मला सांगत असतो, कारण त्याला माहिती आहे आम्हाला दोघांना त्याचे वर्किंग अनुभव आहे, त्याला फार आवडतं. तो जेव्हा आता सध्या बैजनाथमध्ये SDM आहे तिथे इलेक्शन्स होते, जनरल इलेक्शन्स. त्यावेळेला पोलिंग ऑफिसर्स म्हणून शाळेतले टीचर्स प्रोफेसर्स त्यांना ड्युटी लागते, सगळ्यांनाच लागते इलेक्शनची ड्युटी. तसे 500 लोक त्याच्याकडे आले होते आणि त्या लोकांची त्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये व्यवस्था करणं हे मोठं चॅलेंज होतं. पण त्यांनी पूर्णपणे आठवडाभर खपून की हे लोक आपल्या कामासाठी येतात आपला व्यवसाय सोडून, तर त्यांना जी आहे ही आपण पूर्ण मदत केली पाहिजे. पूर्णपणे त्यांची जेवणा खाण्याची व्यवस्था, त्यांची सगळी सिस्टीम सगळी ती व्यवस्थित त्यांनी केली आणि इतकं सुंदर ते इलेक्शन सगळी पार पडली की जाताना एक पोलिंग ऑफिसर तिथे थांबले, बरेच एल्डरली लोक पण होते तिथे, आणि ते म्हणाले की सर आपके जैसा SDM आज तक हमने 33 साल की सर्विस में मैं पोलिंग ऑफिसर का काम कर रहा हूँ, ऐसा ऑफिसर मैंने आज तक नहीं देखा जो हमारे साथ 3 दिन से खड़ा है. आम्ही जे जेवलो तेच तो जेवला, आम्ही इथे उभा आहोत तिथे तो पण उभा आहे. म्हणजे जेव्हा जागा नव्हती बसायला तेव्हा तो म्हणाला, मला ते म्हणाले अरे साहब जी आप बैठिए. तर मी म्हणे त्यांना म्हटलं की सर आप बैठिए, मेरी तो उम्र ऐसी है कि मैं अभी खड़े रह सकता हूँ, आप बैठिए. आणि हे जे त्यांचं म्हटलं ही जी त्यांना तुला जी त्यांच्या शुभेच्छा मिळतात, आशीर्वाद मिळतात, चांगलेपणा मिळतो, हे क्रेडिट आहे तुझं.
IAS ऑफिसर म्हणजे आता भाऊंनी सांगितलं की सरकारी नोकरीमध्ये आपली तरुणाई जायला तयार नाही आहे. सरकारी नोकरीमध्ये मी नेहमी सांगते, सरकारी नोकरीमध्ये पैसा नाही, बरोबर आहे, लाखाची पॅकेजेस नाही आहेत, परंतु तिकडे सरकार तुमच्या मागे उभा असतं. कसं तर उद्या काही जरी झालं तरी बरोबरीचे कलिग्स आहेत, त्यांच्या व्यवस्था आहेत. आता आज माझा ऋग्वेद जिथे जातो तिथे त्याला घर असतं किंवा गाडी असते आणि नोकर चाकर असतात, त्याच्यासाठी पैसे खिशात हात घालायला लागत नाही, कारण ते सरकारी फॅसिलिटी आहे, ती दिलेली आहे सरकारने. त्यामुळे गव्हर्नमेंट नोकरीमध्ये जरी पैसे नसले तरी बाकीच्या गोष्टी खूप असतात आणि त्या जे एक समाधान त्याला आज मिळतंय हिमाचल प्रदेशमध्ये एक SDM म्हणून जे काय तो करू शकतो. तिथे लोक बरीच गाराणी घेऊन येतात, त्यावेळेला तिथे त्यांनी सिग्नल लावायचं काम करायचं किंवा तिथे कचरा उचलायचा, तर तो स्वतः लक्ष घालून तिथे जातो आणि मग लोक येऊन जे त्याला सांगतात ते जे आहे त्याचं समाधान काही वेगळंच आहे. ते कदाचित स्वित्झर्लंडला पोस्टिंग झाल्यानंतर मिळालं नसतं जे त्याला आज इथे मिळतंय. तर असा घडला माझा IAS अधिकारी, बिलकुल एकदम सामान्य तुमच्या आमच्या सारखाच आहे, आम्हीही सामान्यच आहोत. पण त्याच्यातनं मला एवढं लक्षात आलं, त्याच्या एवढ्या प्रवासामधनं एवढं माझ्या लक्षात आलं की IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर किंवा कोणीतरी उच्च अधिकारी होण्यासाठी फार एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंटेड हुशार मुलं लागतातच असं नाही. ऑफकोर्स ती मुलं पहिल्या अटेम्प्टमध्ये होतात. ऋग्वेदनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे जवळजवळ 4 वर्ष त्याला प्रिपरेशनसाठी लागली, कारण त्यांनी नोकरी सोडल्यानंतर स्क्रॅचपासून सुरुवात केली. जर पहिल्यापासून वाचन केलं असतं तर थोडी 2 वर्ष वाचली असती. पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात, उशिरा केला तरी हरकत नाही. पण पालकांनी सुद्धा मुलांच्या मध्ये हे बीज रुजवलं पाहिजे आणि एकदा सांगून होत नाही. मी 9वीत असताना त्याला सांगायला सुरुवात केली, खत पाणी घालत 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 अशी परिस्थिती आली की त्यालाच वाटायला लागलं की मला IAS ऑफिसर झालं पाहिजे, कारण मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी समाजासाठी करायचं आहे, तर ही लाईन आहे, ह्याच्यामध्ये मला चान्स आहे करायचा. आणि त्यामुळे इट हॅज टू कम फ्रॉम विदिन, ते त्याच्यातनं आलं. आणि 4च गोष्टी त्यांच्या ह्या बाबतीमध्ये मी सांगू शकते की श्रम, त्याला मर्यादा नाही, हार्डवर्कला मर्यादा नाही, श्रम, फोकस पाहिजे की तुम्हाला काय व्हायचंय. त्याला मी म्हटलं होतं MPSCच्या परीक्षेला बस, तो म्हणाला नाही, UPSC इज UPSC, ओनली द टार्गेट, आणि ते अचीव केल्याशिवाय सोडायचं नाही, असे त्याचा फोकस होता. सातत्य म्हणजे 3 वर्ष 4 वर्ष काही नाही, 4 वर्षामध्ये लोकांना डिग्री मिळते, ह्याचा परीक्षा अभ्यास झाल्यानंतर 4 वर्षात काही नाही, जर सिलेक्शन झालं नाही तर 0, बॅक टू स्क्वेअर 1 अशी परिस्थिती होती. पण तरी सातत्य आणि मनाचा खंबीरपणा सोडला नाही, जिद्द सोडली नाही, आणि त्याचा परिणाम आज असा आहे की आज तो हिमाचलमध्ये IAS ऑफिसर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या लेखांसारखेच इथे सगळे बसलेले जे विद्यार्थी आहेत, ज्या इच्छुक आहेत आणि ज्या मातापित्यांची इच्छा आहे की त्यांनी आपल्या पाल्यांसाठी हे क्षेत्र निवडावं, त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि मला असं वाटेल की इथे सांगावं असं वाटतं की जे एकच गोष्ट जी मी सांगता विसरले सांगायला, की विषय कसा निवडायचा. तर आम्ही एका IAS ऑफिसर निवृत्त होते, सेवानिवृत्त, त्यांना घेऊन गेले त्याला घेऊन गेले त्यांच्याकडे आणि त्यांना म्हटलं अभ्यास कसं करायचा, काय विषय घ्यायचा हे मला समजत नाहीये. तो आहे इंजिनिअरिंगचा मुलगा, इंजिनिअरिंगच्या टॉपिकमध्ये एवढं करणं कठीण आहे. तेव्हा ते म्हणाले की विषय निवडताना तुम्हाला जो विषय प्रचंड आवडतो तो विषय घ्यायचा, कारण त्याच्यात इतकं खाली उतरावं लागतं, इतकं डीप जावं लागतं की तुम्हाला त्या विषयाचा कंटाळा येता कामा नये. हे त्यांचं वाक्य मी लक्षात ठेवलं आणि मग मी विचार करायला सुरुवात केली की ह्याला काय आवडतं. त्याला विचारलं, तुला सांग ना, तुला माहिती असेल ना मला काय आवडतं, असं त्यांनी सांगितल्यावर माझा पुन्हा प्रश्न, आता काय सांगू. मग मी विचार केला की आम्ही जेव्हा फिरायला जायचो वार्षिक सहलीला, तेव्हा कधीही कुठेही एखादा वाडा असेल किंवा काही जुनी पुराणी ऐतिहासिक गोष्ट, हा पहिला पुढे त्या गाईडच्या समोर, एक त्या गाईडचं वाक्य सुद्धा चुकता कामा नये, सगळं मला कळलं पाहिजे. इतिहासात प्रचंड इंटरेस्ट. आणि 3री 4थीत असल्यापासून सिविक्स मी त्याला शिकवत होते, 12वी पर्यंत सतत मी शिकवलं. माझे सब्जेक्ट्स अर्थात मॅथ्स आणि सायन्स त्याच्या बाबांनी शिकवले, ते माझे सब्जेक्ट्स नाही. तर त्यावेळेला सिविक्स मी शिकवत असताना त्यांनी मला हैराण करून सोडलं. ते अधिवेशन म्हणजे काय, आणि ते BDO म्हणजे काय, ते तहसीलदार म्हणजे कोण, आणि मग किती इलेक्शन असतात, किती मेंबर असतात. म्हटलं हे सगळं मला नाही विचारायचं, पुस्तकात लिहिलंय, मी शिकवते तेवढं शिकवायचं आणि अभ्यास करायचा, पास व्हायचं, कारण मलाही तेवढं काही माहिती नव्हतं. पण त्यामुळे मला असं लक्षात आलं की ह्याला सिव्हिल
सिविक्स म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आवडतं, म्हणून मी त्या सिलेबसमधनं विषय काढले आणि मी चूज केलं. म्हटलं हिस्ट्री आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा 2 गोष्टी तुला आवडतील. पुस्तकं आणली, वाच बघ आवडत आहेत का, आवडली. मग त्यांनी ते 2 विषय घेतले आणि एक्सलंट परफॉर्मन्स त्याच्यामध्ये त्याचा मिळाला. आणि आज मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की IAS अकॅडमीमध्ये जेव्हा तो ट्रेनिंगला होता मसुरीला, तेव्हा त्यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो ही इज नाऊ BE and MA इन पब्लिक पॉलिसी. का तर पब्लिक पॉलिसीचा उपयोग जेव्हा कधी मिनिस्ट्रीमध्ये पोस्टिंग होईल तेव्हा त्याचा उपयोग होईल. म्हणजे आम्ही जे आत्तापर्यंत त्याला जे असं सांगत राहिलो की थोडं वाचा, थोडं शिक, त्याचा तेव्हा उपयोग झाला नाही, पण आता झाला. जसं वाचनाचं आत्ता भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या घरी जेव्हा तो IAS करत होता तेव्हा त्याची खोली प्रचंड पुस्तकांनी भरून गेलेली असायची. सगळीकडे हात लावू नको म्हणायचं माझ्या पुस्तकांना, जिथे पडली तिथे राहू दे, पसारा राहू दे. सगळीकडे पुस्तकं, वर्तमानपत्र सगळी पडलेली असायची. पण शेवटी जे काय निघालं त्याच्यातनं ते फार उत्तम. आणि आज त्याच्यामुळे आज आम्हाला इथे उभं राहायची संधी मिळाली. आणि आम्हाला अभिमानाने दोघांनाही असं नेहमी सांगावं असं वाटतं की आमचा मुलगा IAS ऑफिसर आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खरंच मला वाटतं म्हणजे मी मराठा मंडळ आणि राईसचे विशेष आभार मानेन. IAS ऑफिस आणि IPS ऑफिसर तर घडणारच या कार्यक्रमातून, पण मला वाटतं एक सुजाण पालकत्व म्हणजे सुजाण पालक सुद्धा घडतील. कारण या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे IAS आणि IPS अधिकारी घडवूया. आणि रोग्याची आई म्हणाल्याप्रमाणे की त्या यशस्वी उमेदवारांचा किंवा त्या विद्यार्थ्यांचा सत्कार होतो, पण त्याच्या मागे जे असणारे त्याचे पालक असतात त्यांचा सत्कार कोणी करत नाही. आपण बघतोय मराठा मंडळाच्या प्रवेशद्वारावर आपण प्रवेश केला की त्याच्यात विविधता दिसते. मग ते गडकिल्ल्याची ती सहल असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, ती काव्यसंध्या असो किंवा हा कार्यक्रम असो, तर खरोखरच मनापासून मराठा मंडळ मुलुंड यांचे आपण टाळ्या मनापासून त्यांचे आभार मानूया की त्याने या वेगळ्या आणि सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते असं म्हणतात शिवाजीची आई जिजाबाई होती, श्यामची आई होती, तशीच ही ऋग्वेदची आई आहे जिने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. आणि त्या ऐकल्यानंतर आपल्याला असं कळलं की हो, जसं त्या म्हणाल्याप्रमाणे त्याची जी आवड, त्यापेक्षा मी ऐकताना मला एक जाणवलं की त्या आईची जी तळमळ होती की तिला कुठेतरी वाटत होतं की एक या विद्यार्थ्याला किंवा या माझ्या मुलाला हे हवंय. मग ती जी तळमळ होती तिथे तिने अधिकार नाही गाजवला. मी मगाशीच म्हटलं की जसं आम्ही कार्यक्रम घेतो, मालक नको पालक बना, ती पालकच होती ही आई, मालक नव्हती. म्हणजे हल्ली आपण बघतो 5वीच्या विद्यार्थ्याचा निकाल लागला की आई फोन करून मैत्रिणीला सांगणार अगं 80%च मिळाले. ते जे नैराश्य असतं आणि ते छोटं बाळ खाली असतं ते 5वीचं, तुम्ही विचार करता बाल मनावर किती अनिष्ट परिणाम होत असेल. हे कार्यक्रमात मी सांगतोच वारंवार पालकांना, पण नाही आमची मानसिकता, आम्हाला 80 आणि 90% हवे. तर मला वाटतं टक्केवारीमध्ये आपण गुंतून नको राहूया. मी मगाशीच म्हटलं शिकायचं असतं ते ज्ञान मिळवण्यासाठी, टक्के मिळवण्यासाठी नव्हे. तर या आईने जे काही तुम्हाला अनुभव सांगितले ते ऐकल्यानंतर मला खरोखरच असं वाटलं की हो, आई असावी तर अशीच. तर अजून एक दुसरी आई इकडे येते, अश्विनी अडिवरेकर यांची आईकडे आलेले, मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्या आईचे पण आपण विचार ऐकूया. कारण बरेचदा असं होतं, मी मगाशीच म्हटलं की बाळकडू जे पाजलं जातं ते घरातून. तुम्हाला माहिती आहे की ती मुलाचा ज्यावेळी तो जन्म होतो तो आईच्या उदरातून होतो आणि ती नाळ जुळलेली असते. आणि खरोखर ते सायन्स आहे, ते धार्मिक आहे किंवा जे काय आहे पण आहे, कारण आई आणि मुलाचं नातं हे वेगळंच असतं. अर्थात बाबा पण इथे आहेत याचे ऋग्वेदचे. तर त्या आईच्या बोलण्यातून मला एक जाणवलं, आपण आता म्हणू आईच चांगली होती, बाबांनी काही केलं नाही. बाबाने बरंच केलं, बाबा काहीच बोलले नाही, हे मोठं काम त्यांनी केलं. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. त्यांनी बाबागिरी केली नाही, जसं ती दबंगगिरी करतात. चला आईला वाटतं ना तो होणारच. तर मी दुसऱ्या आईला या ठिकाणी आमंत्रित करतो, अश्विनी अडिवरेकर, IRS आहेत त्या कोलकाताला, त्यांच्या आईला. नमस्कार प्रेक्षकगण हो, आणि आजच्या मुख्य अतिथी सिंधुताई सपकाळ. तसं बघायला गेलं तर मला भाषण वगैरे द्यायची काही सवय नाही. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये केलं असेल, त्याच्यानंतर जे मध्ये 20-25 वर्ष गॅप पडला तो पडला. पण अश्विनीच्या निमित्तानं मी बोलायला शिकले.
जसं ऋग्वेदच्या आईनं ऋग्वेदला घडवताना बरेच प्रयत्न केले तसंच मी पण केले. पण अश्विनीचं एक होतं, ती सगळ्यात पुढे पुढे असायची. म्हणजे ज्यावेळेला ती 5 वर्षाची होती त्यावेळेला आमच्या बिल्डिंगमधला गणपतीचा प्रोग्राम असतो, त्यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असायचे. त्यावेळेला तिला अचानक एक गोष्ट सांगायला सांगितली. तर तिनं मुळा उपटला ही भक्ती बर्वेच्या आवाजातली गोष्ट सांगितली. तर त्याच्यामध्ये मुळा उपटल्याची जी ॲक्शन होती तर ते मागे एक मुलगा तिची नक्कल करत होता. पण ही डगमगली नाही, नक्कल केली म्हणून अपसेट झाली, मला त्यानं असं का केलं असं नाही केलं, ती गोष्ट पूर्ण केली. तसंच ज्या वेळेला ती पहिलीमध्ये पहिली आली त्यावेळेला सबंध वर्गानं स्टँडिंग ओवेशन देऊन तिचं कौतुक केलं. त्यावेळेला रिझल्ट घ्यायला मीच गेले होते. तेव्हापासून तिची ही प्रगती चालूच आहे. 10वीला ती मेरिटमध्ये नाही आली पण चांगल्यापैकी मार्क मिळवले. तिनं जवळजवळ 89% मिळवले. मेरिट त्यावेळेला 90ला क्लोज झालं होतं. 12वीला ती 83% मिळवून युनिव्हर्सिटीत दुसरी आली आणि कॉलेजमध्ये पहिली आली. आणि मग नंतर तिनं BMM करायचा निर्णय घेतला. मग त्याच्यामध्ये तिला ते विवेकानंद कॉलेज मिळालं. तिथे पण तिचं करिअर चांगलं होतं. म्हणजे तिला साधारण 80% मार्क मिळाले BMMच्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये. तसं बघायला गेलं तर खूप सेन्सिटिव्ह आणि दुसऱ्यांच्याबद्दल अगोदर ती विचार करते. एकदा शाळेमध्ये असताना काहीतरी झालं आणि एका बाईंनी त्या एका दुसऱ्या मुलीला शिक्षा केली की जा घरी जाऊन आत्ताच्या आत्ता युनिफॉर्म घालून ये का असं काहीतरी होतं, ते मला नक्की आठवत नाही. तर हीच रडायला लागली. बाईंनी विचारलं का रडतेस? बाई एवढ्या उन्हामध्ये ती घरी कशी जाणार? म्हणजे तिला हे सेन्स होता की एवढ्या उन्हामध्ये ती कशी काय जाणार घरी आणि युनिफॉर्म घालून येणार. म्हणजे तिला जो काही त्रास होईल ती ही सहन करू शकली नाही, इतकं ती दुसऱ्याबद्दल पहिल्यांदा विचार करते. आणि तिचं हे तर का सुरूच होतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये ती पूर्ण म्हणजे पहिल्या प्रिलिममध्येच ती पूर्ण फेल झाली. त्याच्यानंतर मग मी तिला म्हटलं की आता तू या सगळ्याची माहिती मिळव, काही क्लासेस वगैरे असतील तर ते तू जॉईन कर, मी तुझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत मी नोकरी करते तोपर्यंत तुला घाबरायची काही गरज नाही, कितीही वेळ लागला तरी तू हे कंटिन्यू कर. कारण तिनं मग ते TV मध्ये युवा कार्यक्रमामध्ये किंवा एका फिल्म मॅगझिनमध्ये थोडंफार काम केलं. म्हणजे असं हे लिहायचं. परत ती एका न्यूजपेपरमध्ये सुद्धा ती मरीन लाईन्सला जी ह्याची केस झाली होती पोलिसांना ती रेप केलेल्याची, त्याचं कव्हरेज तिला करायला पाठवलं होतं. असं काहीतरी छोटी छोटी कामं ती करत होती. त्याच्यातनं काही इन्कम तर नव्हतं पण दगदग भयंकर होती. खूप फिरावं लागायचं. खूप म्हणजे हे बाईट्स त्यांच्या जर्नलिस्टच्या ह्याच्यामध्ये बाईट्स मिळवायसाठी खूप धडपड करावी लागायची आणि ते तिला जमायचं नाही. म्हणजे दमायची ती फार. मग तिला हा एक मिळाला होता. जसं मी तिला घरी तिचे डबे बिबे भरून देणं, 2-2, 3-3 वेळचे डबे द्यावे लागायचे. कारण अभ्यास करायचा म्हणल्यावर बराच वेळ लायब्ररीमध्ये बसावं लागायचं. तसंच तिच्या बाबांनी तिला नाटकाला नेणं, म्युझियम दाखवणं, ॲक्वेरियम दाखवणं वगैरे अशी कामं केली. म्हणजे ते निम्मा भाग सांभाळायचे, मी निम्मा भाग सांभाळायचे, असं आमचं पालकत्व चालू होतं. आता ती सध्या कलकत्त्याला पोस्टिंग आहे आणि ह्या गेल्या आठवड्यामध्ये सिंगापूरला त्यांना स्टडी टूरसाठी नेलं होतं. ती आजच दिल्लीला परतली आहे आणि आता रात्री इथे मुंबईला येईल. ती पुढच्या म्हणजे 24 जानेवारीला तिचं लग्न आहे आणि आमचे जावई पण येणार आहेत पण अजून त्यांचा काही फोन नाही आला. जावई PTIमध्ये जर्नलिस्ट आहेत, म्हणजे पॉलिटिकल अनालायझर आहेत. तशी थोडीफार त्यांची कॉलेजमधली ओळख होती आणि बस. बाकी असंच जसं ती पण तशी बघायला गेली तर सामान्यच होती.
पण तिच्यामध्ये एक गुण होता, म्हणजे वक्तृत्व वगैरे म्हणजे ती भाग घ्यायची वगैरे, आणि बक्षिसं पण मिळवून आणली. घरामध्ये भरपूर ट्रॉफीज आहेत. मला त्याच्यासाठी शेल्फ तयार करावं लागलं तिच्या ट्रॉफीजसाठी. तिची पुस्तकं पण भरपूरच आहेत. आणि जसं ऋग्वेद आईला म्हणायचं ना, माझ्या पुस्तकांना हात लावू नको, अगदी तसंच ती म्हणायची, माझ्या पुस्तकांना हात लावू नये, ते असं पडले तर असंच पडू दे असं तिचं होतं. बाकी सांगण्यासारखं बहुतेक झालेलं आहे सांगून. हेच म्हणायचं आहे की तुम्ही अकॅडमिक करिअरला फारसं महत्त्व देऊ नका. इथे जे प्रश्न विचारले जातात ना, साधे साधे कॉमन सेन्समधले प्रश्न विचारले जातात. ते जरी तुम्ही व्यवस्थित, आणि पेपर वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. हे जे अगोदर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एवढं लक्षात ठेवा. तुम्हीही स्पार्क व्हायला काही वेळ नाही लागणार. मग कोणीही स्पार्क होऊ शकतो. असं नाही की फार 90%च मिळवायला पाहिजे वगैरे, असं काहीही नाही. तर एवढं बोलून मी संपवते. एक मुद्दा या आईने चांगला मांडला की सेन्सिटिव्हनेस, जे त्या मुलीमध्ये संवेदनशीलता जी हल्ली दिसत नाही. म्हणजे आता हल्ली असं होतं, जसं तुम्ही या आई म्हणाला की एका मुलीचा जो गणवेश तिने घातला नव्हता म्हणून बाईने तिला बाहेर काढलं, तर या मुलीला रडू आलं. हल्ली उलट असतं, पहिलीचं मुलं आहे, 4 पेन्सिल्स घेऊन जातं किंवा 3, त्यातली एक पेन्सिल मित्राला किंवा मैत्रिणीला देऊन शाळेतून घरी येतं. आई सुरू होते, 4 पेन्सिल्स दिलेला, काय केलं ना, एक मित्राला दिली. अशी पेन्सिल द्यायची नसते. म्हणजे इथून स्वार्थीपणा सुरू, संवेदनशीलता. आणि मग अशी